केंद्र दिंडोरी प्रणित खानदेशस्तरीय कृषी महोत्सव नंदुरबार या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय गुरुमाऊली आदरणीय आबासाहेब यांना प्रथमतः आम्ही अभिवादन करतो। या ठिकाणी स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या सर्व सेवेकऱ्यांचं जे कामकाज चाललेलं आहे हे फार जवळून बघितलं। गेल्या वर्षी हा महोत्सव जळगावला होता, तिथेही हे सारं मला फार जवळून अनुभवता आलं। परंतु विशेष महत्त्वाची बाब मला त्या ठिकाणी जाणवली होती जळगावला, आणि जी आज येथे अधोरेखित झाली ती म्हणजे स्वतंत्र पर्यावरण या विषयाला एक सत्रच्या सत्र देणं आणि या विषयाचं गांभीर्य ओळखणं हे फारच कमी आध्यात्मिक चळवळींच्या मधून होताना जे दिसतं आपल्याला, त्याच्यामध्ये स्वामी समर्थ सेवा केंद्र हे सर्वात अग्रेसर आहे। इतकंच नाही तर त्यांनी त्यांच्या वतीने गेल्या वर्षी पण स्टॉल लावलेले होते आणि आता यावर्षीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर स्टॉल लावलेले आहेत, आणि त्या स्टॉलच्या अनुषंगाने मी काही मार्गदर्शन करावं असंही मला त्यांच्याकडून विचारण्यात आली। असो, हे काम निरंतर चालू राहो। आज मला पर्यावरणाच्या अनुषंगाने आपल्याशी हितकूच करण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल मी संयोजकांचे सर्वात अगोदर आभार मानतो। उपस्थित सज्जन हो, एक बातमी तुम्हाला साऱ्यांना माहिती असावी, नसल्यास मी सांगून त्या विषयाला सुरुवात करतो। आपण पुण्या मुंबई दिल्लीच्या बातम्या नेहमीच ऐकतो, त्याच्यामधला बदल मात्र आपण नोंदवत नाही, कारण आपल्याला ती सवय होऊन गेलेली आहे। पण या वर्षाची मुंबईची बातमी ही अशी बातमी होती की जिने आम्हा पर्यावरणवाद्यांना धक्काच बसला। ती बातमी अशी होती की मुंबईतील हवा जी आहे ही श्वसनाच्यासाठी त्रासदायक ठरावी इथपर्यंत तिचा दर्जा घसरलेला आहे। हवेचा दर्जा हा ग्रामीण भागामध्ये 0 पासून 50 पर्यंत या दरम्यान असतो। त्यातल्या त्यात आपण पहाडाला लागून नंदुरबारकर जे आहात यांच्या ठिकाणी म्हणजे अगदी या बंदिस्त हॉलमध्ये सुद्धा हवेचा दर्जा हा अतिशय उत्तम असावा, 60-70 या दरम्यान आता असावा। हवेचा दर्जा 100 पर्यंत जर असेल तर तो शरीरासाठी सहनशील आहे, उचित आहे, फार असं काही त्याच्यामध्ये वाईट नाही। तो 150च्या पुढे जर धकला तर 160-170 असा जर तो धकला तर ती हवा मानवी आरोग्यास, पशुपक्ष्यांच्या आरोग्यास आणि वनस्पतींच्याही आरोग्यास थोडी त्रासदायक व्हायला सुरुवात होते। ती 200च्या पुढे जर तो गेला त्याला एअर क्वालिटी इंडेक्स असं म्हणतात, AQI। हवेचा हा दर्जाचा मोजमाप हे जर का 200च्या पुढे गेलं तर ते गंभीर या स्वरूपामध्ये मोडतं। 200 ते 300 पर्यंत ते गंभीर स्वरूपाच्या मध्ये असतं आणि 300च्या पुढे जर गेलं तर ते अतिगंभीर स्वरूपाच्या मध्ये असतं। मुंबईच्या हवेच्या संदर्भातील ही बातमी जेव्हा आली त्यावेळेला साधारणतः 150 ते 200 या दरम्यान त्या हवेचा AQI होता, आणि त्या अनुषंगाने घडलेली ही जी घटना आहे ही माझ्यासारख्या पर्यावरणवाद्यासाठी प्रचंड मोठा धक्का असा होता। हा धक्का का मुंबईच्या बाबतीत असं का? एवढा IQ तर नेहमी आपल्याला पुण्यामध्ये पण आढळतो, हा तर आपल्याकडे खानदेशातही एखाद दुसऱ्या शहरामध्ये आढळतो, पण मुंबईच्या बाबतीमध्ये हा धक्का बसण्याचं कारण असं होतं की मुंबईच्या ठिकाणी असणारी जी हवा आहे ही समुद्रावरून येते, त्या हवेला वेग असतो आणि ती हवा मुंबईतील सगळं प्रदूषण हे विरळ करून आपल्याला सह्याद्रीच्या वर घेऊन जाते आणि ती हवा परत शुद्ध होते, परत ते विरळ होऊन जातं आणि ते आपल्यासाठी पण चांगले असते। पण त्या मुंबईच्या मध्ये हा हवेचा दर्जा इतका खालावावा ही अतिशय धोक्याची घटना। पण याच्यापेक्षा जास्त गंभीर आहे ते म्हणजे तुम्ही जर का दिल्लीची बातमी वाचलेली असेल तर तुम्हाला असं कळलेलं असेल की शनिवार आणि शुक्रवार असे 2 दिवस दिल्लीतील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी दिलेली होती सरकारने। आणि या सुट्टी देण्याचं कारण असं होतं, दिल्लीतील त्या हवेचा जो दर्जा आहे हा 350 ते 450 या दरम्यान होता। या दर्जाचं मोजमाप जर तुम्हाला सोप्या भाषेत मी समजावून सांगायचं म्हटलं तर घरामध्ये असलेलं 3 महिन्यापेक्षा मोठ्या याचं बाळ जे आहे, 3 ते 6 महिन्याच्या दरम्यानचं बाळ जे आहे
या बाळाने जर एका दिवसामध्ये 20 सिगारेट ओढल्या तर त्याला किती त्रास होईल? तेवढा त्रास त्या बाळाला दिल्लीमधल्या त्या हवेच्या, नैसर्गिक हवेच्या मधल्या हवेच्या पासनं होतो. आणि म्हणून हे सगळं नियंत्रित करणं सरकारच्या आवाक्याच्या बाहेर आहे. त्याच्यावर राजकारण अनेक वर्षांपासून चालू आहे. यावर्षी ही घटना नोव्हेंबरपासूनच घडली. अजून डिसेंबर महिन्यामध्ये याच्यापेक्षा अधिक गंभीर बाबी तुम्हाला ऐकायला मिळतील. हे सगळं जे चाललेलं आहे हे मानवी आरोग्याच्यासाठी नाही, तर इतर प्राणी, पक्षी, इतर सगळे पशु आणि वनस्पती यांच्यासाठीही अत्यंत धोकादायक आहे, अत्यंत वाईट आहे. हे जशी एक बाब आहे तशी आणखी एक दुसरी बाब मी आपल्या सगळ्यांना अधोरेखित करू इच्छितो. एक थोडं त्या हवेच्या बाबतीत आपण जाऊ द्या. मी एका ग्रामपंचायतीच्या गावामधनं आलेलो आहे. 1000-1500 लोकवस्तीचा माझा गाव आहे. गावामध्ये मोठं कुतूहल असतं की आपला विक्रम हा मोठा झाला, तो शिकला, तो विद्वान झाला आणि लोकांना जास्त कौतुक याचं आहे की अजूनही तो शेतीमध्ये लिहितो, शेतीमध्ये तो बोलतो, शेतीमधला तो विद्वान म्हणून ओळखला जातो आणि अजूनही तो शेतामध्ये जातो, त्याला शेताची निष्ठा आहे. सर्वसामान्य अल्पशिक्षित माणसांना या सगळ्याचं मोठं कौतुक असतो, त्याचे फोटो बिटो येतात, त्याला विद्वान लेखतात वगैरे वगैरे असं. गावात आमच्या एक काकू आहेत, वय वर्ष 85पेक्षा नक्कीच जास्त, 2-1 वर्ष तरी जास्त असेल. त्यांनी 4-6 मोठे असे गंभीर असे ऑपरेशन्स पचवलेले आहेत. स्वतः सेल्फ डिपेंड आहेत, खूप चांगल्या त्या विद्वान आहेत, हुशार आहेत. आणि त्या काकूंच्या जवळ मी कधी कधी चहा घ्यायला बसतो. असाच एका दिवशी मी त्या काकूंच्या जवळ चहा घ्यायला बसलेलो असताना काय झालं, थोडं जरा इकडच्या काकू लक्ष देत आहे का? मी तुम्हाला माझ्या काकूचा विषय सांगत होतो. माझ्या त्या काकूंनी मला चहासाठी बोलावलं, बसवलं. चहा घेता घेता आमच्या गप्पा चालू झाल्या आणि त्यांनी मला हळूच एकदा असं विचारलं, का रे विक्रम, तुला एक प्रश्न विचारू म्हणते. म्हटलं काकू विचार ना, काय म्हणायचं आहे तुला? अरे म्हणे, आता कोणी जर वारलं ना तर लोक ते मोठ्याने ते भजनं म्हणायला ती गाडी सांगतात म्हणे. तर मी जेव्हा मरेन ना तेव्हा ती गाडी तूच काही सांगू नको म्हणे भाऊ. म्हटलं काकू तू हे मला काय सांगते? नाही, तुझं ऐकतील म्हणे पोरं. अरे म्हटलं पोरं माझं ऐकतील, पण तू हे पोरांना सांगणं माझ्यासमोर सांगावं, तर मी त्यांना सांगतो, पण तू असं काय म्हणते? अरे म्हणे, ते इतक्या जोरात वाजवतात, एवढ्या जोरात ते भजनं म्हणतात, तर आपण एकमेकांच्याशी काय बोलतो हे समजत पण नाही. आणि हे कोण सांगताय? ज्यांचं वय 86-85 आहे ते सांगतायत. मग म्हटलं ठीक आहे, मी सांगेल आणि मी तुझ्या मुलांच्याशी बोलतो, त्या सगळ्यांना मी ही गोष्ट सांगून ठेवतो. पण तिने विषयाला सुरुवात करण्यासाठी हा विषय वापरून घेतला, मूळ विषय पुढे होता. त्या काकूने मला पुढे असं विचारलं की का रे म्हणे, आता ती काय फॅशन आली म्हणे. म्हटलं कसली फॅशन आली? ते रे म्हणे, कोणी जर मेलं ना तर त्याला म्हणे आपल्या गावामध्ये गोवऱ्यांमध्ये ठेवतात म्हणे. म्हटलं ही फॅशन नाही वाटतं लोकांना. अरे नाही म्हणे, पण आपल्या गावात तर याच्यापूर्वी कधीच कोणी कोणाला असं गोवऱ्यांमध्ये ठेवलं नाही. असं कसं काय आलं म्हणे नवीनच? आता मला पण प्रश्न पडला हा की हे असं कसं आहे. मग मी म्हटलं तुला नेमकं काय म्हणायचं आहे? म्हणे माझी तुला प्रार्थना आहे, तू काय वाटेल ते कर, तू या विषयातला हुशार आहे, तज्ज्ञ आहे, आमच्या घरच्या गोवऱ्या आहे, काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण गोवऱ्यांमध्ये मला ठेवायचं नाही. अरे म्हटलं काकू तू हे तुझ्या मुलांना सांग, तू मला काय सांगताय? उद्या तू गेल्याच्या नंतर काही करता काही झालं तर ते मला पकडतील. ते म्हणाले नाही, तू आत्ताच त्यांना हे समजावून सांग. पण मग मी तिलाच विचारलं की तू असं काय म्हणते? ती म्हणाली हे पहा भाऊ, आम्ही बालपणापासून गोवऱ्या बनवतो, आम्ही बालपणापासून गायी पाळतो, आम्ही बालपणापासून म्हशी पाळतो, आम्ही बालपणापासून साराव पोतार करत होतो, आता बंद झालं. पण अगोदरच होते ते गाई गुरं खूप कमी होत 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 आमच्या गोठ्यात आता 2 म्हशी आणि 2 गायी तेवढ्या राहिल्यात. बैलांची जोडी आहे पण ती शेतातच असते, त्याच्यामुळे मुळामध्ये गोवऱ्या कमी, पण शेतात काही जातच नाही रे म्हणे. मी म्हटलं म्हणजे काय? ती म्हणे शेतामध्ये शेण आणि मलमूत्र जर जाणार नसेल तर ती शेती माऊली उद्या पिकेल कशी? आणि मग मात्र मी अवाक झालो. मी म्हटलं 85 वर्षापेक्षा अधिक वय, शिक्षण फारसं नाही, अख्खं आयुष्य शेतीत आणि ग्रामीण भागात गेलं आणि त्यांना हा डोळसपणा किती मोठा. मग मी म्हटलं काकू
तुझ्या बालपणी लोकांना चांगल्या निवडक झाडांच्या सरपणाच्या मध्ये ठेवत होते. आता म्हटलं कसं आहे, जे मिळेल त्याच्यात ठेवल्या जाईल. ती म्हणे चालेल ना, मोसंबीचं सरपण आणा त्याच्यात ठेवून द्या, निंबाचं आणा त्याच्यात ठेवून द्या, पण कोणतं ना कोणतं सरपणच आणा. म्हटलं काकू तुमच्या वेळी ना फार लाड होते. गावामध्ये चंदनाची झाडं होती आणि त्या सरपणाच्या मध्ये एखादं चंदनाचं लाकूड आवर्जून ठेवल्या जायचं, तुळशीच्या वाळलेल्या काड्या आवर्जून ठेवल्या जायच्या आणि तो तुमचा सन्मान आमच्या पिढ्यांनी करावं अशी ती परिस्थिती होती. आता आम्हाला तेवढं सरपण कदाचित मिळूनही जाईल, पण आम्हाला असं वाटतं की तुझा खूप चांगला सन्मान व्हावा आणि तुला आम्ही गोवऱ्यांच्या मध्ये ठेवावं. ती म्हणाली नाही बरं भाऊ, काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण शेती माऊलीच्यासाठी. कोणासाठी? त्या काकूंनी स्वतःच्यासाठी म्हणून नाही सांगितलं. शेती माऊलीच्यासाठी मला गोवऱ्यांमध्ये ठेवायचं नाही, मला सरपणातच ठेवायचं. आणि तिने पुढे अजून एक वाक्य जोडलं की आमचे जे वाड वडील होते सगळेच सरपणाच्या मध्ये गेले. कोणत्याही परिस्थितीच्या मध्ये मलमूत्राच्या मध्ये माझा अंत्यविधी करू नको आणि हे तू माझ्या मुलांना समजावून सांग. मी नक्कीच ते आव्हान पेललं. संबंधितांना भेटलो, त्यांना विनंती केली आणि मला एक प्रेरणा मिळाली. मला स्वतःला एक प्रेरणा मिळाली की आपण या अनुषंगाने माणसाच्या देहाची विल्हेवाट कशी लावावी याचा अभ्यास केला पाहिजे. मी त्या अनुषंगाने काही पुस्तकं चाळलीत, पण पुस्तकांच्या मध्ये परंपरेला प्राधान्य आहे अंत्यविधीच्या बाबतीमध्ये. त्यामुळे पुस्तकांचा तो विषयच नाही, टेक्स्टबुकचा वगैरे अभ्यासक्रमाचा वगैरे तो विषयच नाही. मग मी थोडा इंटरनेटचा गुगल बाबाचा आहारी गेलो आणि त्याला टाकलं मी की माणसाच्या देहाची विल्हेवाट कशी लावावी. तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, मला फार गर्व वाटला. विकसित राष्ट्रांच्या मध्ये, अमेरिकेच्या मध्ये काही पर्यावरणवाद्यांनी असं संशोधन करून ठेवलेलं आहे की, आणि काही लोकांनी असे अंत्यविधी करून घेतलेत. काय अंत्यविधी करून घेतलेत त्यांनी? तुम्ही टी व्ही सिरियलमधनं, सिनेमामधनं मयताला ठेवायच्या त्या शवपेट्या पाहिलेल्या असतील लाकडाच्या. विकसित राष्ट्रांच्या मध्ये ते लोक जास्त वापरतात. आपल्याकडे मिलिटरीतनं एखादा सैनिक जर घरी येणार असेल देहांत झालेला तर त्याला ते घेऊन येतात. तशा स्वरूपाची थोडी रुंद आणि थोडी जादी उंचीची लाकडाची पेटी बनवून घेतात. त्या पेटीच्या मध्ये खाली मातीचा थर देतात 6 इंचाचा. त्याच्यावर गांडूळ खताचं आवरण चढवतात. त्या गांडूळ खताच्या आवरणाच्या वर अजून माणसाचा देह ठेवतात. त्याच्यावर अजून वेगळ्या प्रकारचं एक रेडीमेड कंपोस्ट त्यांच्याकडे मिळतं की ज्याच्यामध्ये सूक्ष्म सजीव असतात आणि त्याच्यावर नंतर मग काही वनस्पतींचा पाला टाकतात आणि त्याच्यावर मग नंतर थोडंसं शेण पाणी करून टाकतात. वरून त्याला लाकडाच्या याच्याने फळ्यांनी खिळ्यांनी ठोकून बंद करतात. एक साधारणतः 40 दिवसांपर्यंत त्याची सुरक्षा एका विशिष्ट रूममध्ये केल्या जाते, जिचं तापमान 37 डिग्री सेल्सिअस असेल असं बघतात. आणि त्याच्यानंतर ती पेटी उघडली की हाडांसहित सर्व देहाची माती झालेली असते आणि मग ती माती जमिनीच्या मध्ये समर्पित करतात. ही अंत्यविधीची एक पद्धत. किती कोलाहल आपल्या डोक्याच्या मध्ये साठतो ना बघा. अगोदर इकडे 3 डॉक्टर बोलून गेले. इथल्या प्रथम नगराध्यक्ष त्याही डॉक्टर होत्यात, आपले खासदार साहेब त्याही डॉक्टर होते आणि मला वाटतं आपले मंत्री साहेब तेही डॉक्टर होते. त्या सगळ्यांनी पर्यावरणाच्या अनुषंगाने त्यांना शक्यतो सगळा वाहपोह करायचा प्रयत्न केला. वाईट वाटतं, सत्तांना सुद्धा मर्यादा पडतायत एवढं आम्ही पर्यावरण नासावून ठेवलेलं आहे. त्यांनी तिघांनी आपल्याला सांगितलं की रानभाज्यांचे महत्त्व खूप वाढलेलं आहे. युनोने, भारताने नाही फक्त, युनोने यावर्षी ज्वारी बाजरीसारखे जे भरड धान्य आहेत, या भरड धान्याच्या करता हे वर्ष जे आहे हे समर्पित केलेलं आहे. जगातल्या तमाम शासकीय व्यवस्थांनी त्याला वेळ द्यावा, त्याच्यामध्ये बोलावं, त्याच्यामध्ये चर्चा करावी. ही बाब त्यांनी अधोरेखित केलेली आहे. त्याचं कारण असं आहे की त्याचा मानवी देहावर होणारा जो चांगला परिणाम होता, या चांगल्या परिणामाला आपण मुकलेलो आहोत आणि आपण नको तो संस्कार खाद्य सवयींच्या मध्ये घेतला आणि त्याच्याने आपण सफर होत आहोत. आपण हे जे सफर होत आहोत, या सफर होण्यामध्ये अनेक नानाविध नवनवीन व्याधींना आपण नेहमी सामोरं जात असतो. 1-2 वर्षापूर्वी आपण करोनाला सगळं जगत सामोरं गेलं. त्याच्या अगोदर काही लोकांना इथे आठवत असेल की त्याच्या अगोदर एक लाट आली होती चिकुनगुन्याची. चिकुनगुन्या हा डासांचा परिपाक म्हणून आलेला होता. त्याच्याही अगोदरपासून आणि आतापर्यंत कंटिन्यू असलेला अजून एक आजार आपल्याला माहिती आहे आणि तो डासांमधनंच येतो, तो म्हणजे मलेरिया. पण मलेरियामध्ये आपल्याला पूर्वी फक्त मलेरिया एवढंच माहिती होतं. आता मलेरियामध्ये डेंग्यू नावाचा एक नवीनच आलेला आहे. हे जे नवीन नवीन आजार येत आहेत
हा कशाचा परिपाक आहे? हा तुमच्या माझ्या आयुष्याच्या मध्ये, तुमच्या माझ्या अवतीभोवतीच्या मध्ये बदललेल्या सगळ्या पर्यावरणाचा हा परिपाक आहे. नवनवीन आजार तुम्हाला मला होत आहेत. हे जे आजार आहेत हे कशाचे आहेत? डॉक्टरांकडे जा तुम्ही, थोडं तुम्हाला मानेचं, कमरेचं, पाठीचं अशा स्वरूपाचं दुखणं असेल तर ते तुम्हाला सांगतील हा तुमच्या लाईफस्टाईलचा आजार आहे. मग या आपल्या लाईफस्टाईलमधल्या काय गोष्टी आहेत? 2 गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. एक म्हणजे मोटरसायकल, अधिक बैठी जीवनशैली, आणि दुसरं एक कारण आहे ते म्हणजे वाजवीपेक्षा जास्त वेळपर्यंत मोबाईलचा आणि संगणकाचा वापर करणं. हे एक कारण आहे. आणि याच्यानंतरचे जे काही दुसरे बहुतांश आजार आहेत, या आजारांच्या मध्ये डॉक्टरांना तुम्ही खूप काही सांगावं, नंतर त्यांनी खूप काही चौकशा कराव्या, याची फारशी गरज डॉक्टरांना पडत नाही. डॉक्टरांना अंदाज येऊन जातो की आता कशाची साथ चालू आहे आणि तुम्हाला काय द्यायला पाहिजे. आणि तुम्ही दवाखान्यामध्ये ज्या कुठल्या दवाखान्यात जाल OPDच्या वेळेला, तुम्ही आजूबाजूच्या सगळ्या पेशंट्सला विचाराल, तुम्हाला असं दिसेल की ते तुमच्या व्याधींशी समकक्ष व्याधी असलेलेच माणसं असतात. हे असं का झालं? गेल्या वर्षीच्या जळगाव महोत्सवाला जे कोणी होते त्यांना माहिती असेल, मी गेल्या वर्षी सांगितलं होतं, समजावून सांगितलं होतं की आम्ही हवा प्रदूषित करून ठेवली, अन्न प्रदूषित करून ठेवलं, आकाशही प्रदूषित करून ठेवलं आहे. आकाश पण म्हणजे अंधार सुद्धा प्रदूषित करून ठेवलेला आहे. एवढे बगबगीत दिवे आम्ही वापरतो की त्या दिव्यांच्यामुळे काजवे एकमेकांना भेटत नाहीत. आम्ही माती प्रदूषित करून ठेवली आणि मातीच्या नंतर खाली जाणारं जे पाणी आहे, भूगर्भाच्या मध्ये असणारं जे पाणी आहे, हे पाणी सुद्धा प्रदूषित करून ठेवलं आहे. आणि हे सगळं होत असताना हे आमच्या नंदुरबारमध्येच होत आहे का? आमच्या खानदेशातच होत आहे का? फक्त महाराष्ट्र आणि भारतापुरतं हे मर्यादित आहे का? तर नाही, ही विश्वाची समस्या आहे. आणि या विश्वाच्या समस्येच्या मध्ये दररोज नव्याने भर पडते, दररोज नव्याने भर पडते, दररोज नव्याने भर पडते. गुरुमाऊलींच्या आदेशाने आणि आपल्या पर्यावरण विभागाच्या वतीने मला बाहेर एक केविलवाना पोस्टर बघायला मिळालं. पोस्टर लावणाऱ्याची मला दया नाही आली, मला माझी दया आली. पोस्टरमध्ये काय लावलेलं आहे? पोस्टरमध्ये लावलेलं आहे की कृपा करून दिवाळीच्या वेळेला फटाके फोडू नका. कोणासाठी हे पोस्टर आहे? साधारणतः लहान बालकांच्यासाठी, नादान मुलांच्यासाठी, साधारणतः 10वी-11वी पर्यंतच्या मुलांच्यासाठी. त्याच्यापेक्षा वरचे जे त्यांच्याकरता त्या पोस्टरची फारशी गरज नाही, कारण ते त्यांच्या 7वी-8वी पासून बिचारे ते शिकतच आलेले आहे की फटाके फोडू नये. फटाके फोडल्याने हवेचं प्रदूषण होतं, फटाके फोडल्याने आवाजाचं प्रदूषण होतं, फटाके फोडल्याने प्रकाशाचं प्रदूषण होतं, ते शिकलेले. पण मग त्या पोस्टरला बघून मला दया का आली? माझी स्वतःचीच मला कीव का वाटली? अशी केविलवाणी अवस्था माझी का झाली? एक पर्यावरण अभ्यासक म्हणून मला हे चांगलं माहिती आहे की अख्ख्या भारतामध्ये समग्र दिवाळीच्या मध्ये जेवढे फटाके फोडले जातील त्याच्यापेक्षा जास्तीचा बारूद हा एकाच दिवसामध्ये युक्रेन या देशावर रशिया दररोज टाकतो आहे. याच्या अनंतपट जास्तीचा बारूद हा इस्रायल आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रांतामध्ये दररोज टाकल्या जातो आहे. आणि म्हणून मला स्वतःची दया आली की कुठे जग आहे आणि कुठे तुमचा माझा तुटपुंजा प्रयत्न आहे. तुमचं सगळ्यांच्या बद्दल मला गर्व आहे की तुम्ही तुमचा खारीचा वाटा या महोत्सवाच्या माध्यमातून उचललेला आहे. त्याच्यामुळे संयोजकांचं म्हणणं असं होतं की तुम्ही आम्हाला लाईफस्टाईल विषयीच्या काही गुज गोष्टी जर सांगून जाल तर फार बरं होईल. मला असं वाटतं की मी पामराने तुम्हाला काय सांगावं? जगामध्ये इतका विध्वंस चालू असताना या ठिकाणी असणारा प्रत्येक भक्तगण हा आपला खारीचा वाटा उचलतो आहे. अशा माणसांना फार मार्गदर्शन करण्याच्या नादाला मी लागणार नाही. पण उपस्थित सज्जन हो, विशेषतः भगिनी वर्गांनो, ज्या ताकदीने आपण या विश्वाच्या मध्ये हे प्रदूषण सगळ्यांनी करून ठेवलेलं आहे, त्याच्यापेक्षा जास्त ताकदीने या प्रदूषणाच्या निर्मूलनाच्या पाठीमागे तुम्हाला आणि मला, समस्त विश्वाला हात धुवून लागावं लागणार आहे. हे प्रदूषण थोडा व्यवस्थित जर त्याचा अभ्यास केला तर तुमचं असं लक्षात येईल. मी उदाहरण देताना तुम्हाला सांगितलं की दिल्लीचा हवेचा दर्जा काय आहे, मुंबईचा हवेचा दर्जा काय आहे. मग तुम्ही हवेच्या दर्जाच्या संदर्भामध्ये AQI ऑफ इंडिया असं करा आणि पुढे एखाद्या शहराचं नाव टाका.
टाका त्याच्यामध्ये, चेन्नई टाका, लगेच तुम्हाला तिथला AQI कळेल. नवसारी टाका, तुम्हाला तिथला AQI कळेल. नंदुरबार टाका, तिथलाही कळेल. काय होत आहे, ही जी सगळे नवनवीन प्रदूषक आहेत ना, ही सगळी नवनवीन प्रदूषकं ही सो कॉल्ड विकसित आणि उच्च शिक्षित समाजाने आणि मोठमोठ्या महानगरांनी तुम्हाला मला दिलेलं, तुम्हाला मला सक्तीने पाठवलेलं ते गिफ्ट आहे. ते तुमच्या माझ्यापर्यंत आलेलं आहे. आणि तुमच्या माझ्यासाठी अजून एक वेगळ्या प्रकारचं गिफ्ट या लोकांनी देऊन ठेवलेलं आहे. ते म्हणजे जगाचं जे काय अर्थकारण चालतं, जगाचं जे काय व्यवस्थापन चालतं, या व्यवस्थापनाच्या मध्ये सगळा पैसा हा मुंबईमध्ये, कोलकात्यामध्ये, चेन्नईमध्ये, नंदुरबारमध्ये नाही, तळोद्यात नाही, मोलगीला तर अजिबात नाही. सगळा पैसा हा त्या उच्च शिक्षित आणि सो कॉल्ड विकसित नागरिकांच्याकडे जावा, सगळ्या अत्याधुनिक सोयी सुविधा ह्या तिथे व्हाव्यात, अशी रचना त्यांनी केलेली आहे. आज अजून एक प्रदर्शन जळगावला चालू आहे. जळगावला चालू असलेल्या त्या प्रदर्शनाच्या मध्ये काल एक विषय होता की एकरी 100 क्विंटल मका काढण्यासाठीचं एक सत्र तिथे आयोजित केलेलं होतं. आणि मला माझ्या एका मित्राचा फोन आला की तिथे असं एक सत्र आहे, मी जाऊ का? तर त्याला म्हटलं तुझा वेळ चांगला जाईल, तू जा तिथे. पण तो म्हणाला काही फायदा होईल का? म्हटलं फायदा काय, तुझ्या ज्ञानात भर पडेल की आता हे आपण जे काय काढतो 40 क्विंटल प्रति एकरी, तर ते 100 क्विंटल निघेल. नाही नाही, तो म्हणाला ते जाऊ दे, पण मला त्याचा खरंच काही फायदा होईल का? म्हटलं तुला पुढच्या 10 वर्षाचं वाक्य सांगू का? तो म्हणला सांग. म्हटलं हे तुला मी आत्ताच लिहून देतो. आजपासून 10 वर्षाच्या नंतर, उद्या नाही, पुढच्या वर्षी नाही, 10 वर्षाच्या नंतर असं गृहीत धरूया आपण की प्रत्येकाला एका एकरामध्ये 100 एकर मका उत्पादन काढता आलं तर काय होईल? तुम्हाला सांगतो मी, ओझे वाहून वाहून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडतील, शेतमजूर शेती सोडून शहराकडे पळून जाईल आणि मक्याचे भाव आज 2000 रुपये तर 10 वर्षाच्या नंतर ते 1000 रुपयावर येतील. लक्षात आलंय तुमच्या? घडेल असं? असं घडेल ना? शेतातील येणारं उत्पादन हे क्विंटलने वाढून उपयोग काय आम्हाला? शेतातलं जे काय उत्पादन आहे हे असं असलं पाहिजे की त्याचे क्विंटल नाही वाढलेत चालेल, त्याचे 1000 वाढू द्यात ना, ते आमच्यापर्यंत येऊ द्यात ना. आम्हाला ही मंडळी तसं काही शिकवत नाही. आणि होतं काय, मुळामध्ये ते तर खूप जास्त मोठ्या संख्येने सफर होत आहेत या सगळ्याच्या अनुषंगाने. फक्त एवढंच आहे की त्यांच्याकडे पैसा आहे आणि तुमच्या माझ्याकडे पैसा नाही. पण तुम्हाला म्हणून मी सांगतो, मी तुमचं अभिनंदन करतो, मी माझं स्वतःचंही कौतुक करून घेतो. आपणच इथे एक आहोत. आपण भाग्यवान आहोत की तुमच्या माझ्या बाजूला 2-4 किलोमीटरच्या नंतर शेतशिवार चालू होतं. तुमच्यातील 50% जास्त लोक नक्कीच शेतामध्ये जाणारे आहेत. इथे तरुण मुली आणि विशेषतः कुमारी मुली खूप मोठ्या प्रमाणावर आहे. या मुलींना मी आता सांगून इच्छितो की तुम्हाला पालकांचा व्यवसाय हा शेतीमधून मिळालेला असेल तर तुमचं अभिनंदन. पण उद्या तुम्ही गृहिणी झाल्याच्या नंतर, तुमचा विवाह झाल्याच्या नंतर जर तुम्ही पुण्या मुंबईच्याकडे जाणार असाल तर मला तुमची थोडी दया येईल. का? कारण तुम्ही अशा हवेची निवड करता आहात की ज्या हवेचा क्वालिटी इंडेक्स हा खराब झालेला आहे आणि ते दुरुस्त करणं हे सरकारच्या हातात नाही. आणि ते तुम्हाला दुरुस्त करायचं असेल तर तुम्ही ते पुण्या मुंबईपेक्षा नंदुरबारमध्ये करू शकतात, तुम्ही ते तळोद्यामध्ये करू शकतात. आणि तुम्ही जर मोलगीला राहायला गेला तर तिथे तो अत्यंत प्युअर आहे. इट्स अ व्हेरी ग्रेट. मी शिक्षक म्हणून 2 महिन्याच्या पूर्वी निवृत्त झालो आणि आता मला माझ्या त्या ग्रामपंचायतीच्या गावामध्ये मुक्कामी राहायला जायचे वेध लागलेले आहेत. माझ्याजवळ एक 10 एकर शेती आहे. मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो. आणि काल मी आपले सगळे स्टॉल फिरल्यानंतर पहिल्याच स्टॉलवरून मी माहिती घेतली आणि त्यांच्याकडे मी माझं नाव नोंदवलं. ते याच्यासाठी की किमान 1 एकर तरी मी माझ्या शेतामध्ये वनशेती करणार आहे. ही वनशेती तुम्ही पण सगळ्यांनी करा. ही वनशेती तुम्ही पण सगळ्यांनी करा. ज्यांच्याकडे 5 एकरापेक्षा जास्तीचं शेत आहे त्या सगळ्यांनी प्रति 5 एकराला किमान अर्धा एकर शेत हे वनशेतीमध्ये रूपांतरित केलं पाहिजे. ज्याची 10 एकर आहे त्याने निदान 1.5-2 एकर केलं पाहिजे. मी 2 वर्ष सक्सेस झाल्याच्या नंतर कदाचित 4 एकर करेन. ज्यांच्याकडे 20 एकरापेक्षा जास्तीची शेती आहे त्यांनी 5 एकर शेती ही वनशेती केली पाहिजे. ज्यांच्याकडे 50 एकर आणि त्याच्यापेक्षा जास्तीची शेती आहे त्यांनी, त्यांची शेती जर ऊसाची शेती नसेल तर त्यांनी वनशेती केली पाहिजे. केळीची शेती त्यांची जर शाश्वत नसेल तर त्यांनी सुद्धा
किमान 10 एकर 15 एकर वनशेती केली पाहिजे. का? या वनशेतीतून जास्त पैसे मिळणार आहे म्हणून नाही. माझा हेतू तसा नाही. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही आजपासून वनशेती चालू केलीत आणि त्याची जाहिरात तुमच्या सगळ्या नातलगांकडे टाकत आलात, जाहिरात करायची, सगळे आपल्या व्हॉट्सअपवर असतील ना, सर्वांना ती जाहिरात टाकायची. काय जाहिरात टाकायची? आज दुपारी झाडाखाली बसलो असता इथलं तापमान मला उन्हातल्यापेक्षा 4 डिग्री सेल्सिअसने कमी वाटलं. असं वाटलं की इथे एक झोप घ्यावी. आणि जर तुम्हाला शक्य असेल, सत्य ते टाका, सत्य ते टाका. एक फोटो टाकून द्या की मी तिथे 2 खाटा नेऊन ठेवलेल्या आहे. दुपारची वामकुक्षी तिथे तासभर घेतल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं. तुम्हाला सांगतो मी, पुण्या मुंबईतले लोक तुमच्या शेतावर पैसे देऊन मुक्कामाला येतील. आणि हे फार दूर नाही आहे, हे फार स्वप्नवत नाही आहे. ज्याच्याजवळ 2 एकर शेती आहे त्याने काय करावं? मी त्यांच्यासाठी विनंती करतो. कोरडवाहू शेती आहे त्यांनी सुद्धा हे करायला हरकत नाही. काय करावं? त्यांनी आपली मोटरसायकल, आपली सायकल किंवा पायी चालत असले तर दोघा हातांमध्ये, एका हातात एक कॅन, 5-5 लिटरच्या 2 कॅन घेतल्या तर 10 लिटर पाणी आपण सहज शेतावर नेऊ शकतो. शेत जवळ असेल तर प्रत्येकाने हे केलंच पाहिजे. काय करायचं आहे? त्यांनी आपल्या शेतावर किमान 2 चिकूची झाडं, 4 पपईची झाडं, कितीक जागा त्याला लागते तेवढी तर लागवड करून ठेवा. शेतकऱ्यांनी फार गंभीर चुकी करून ठेवलेली आहे, पण ती येथून पुढे परवडणारी नाही. ती गंभीर चुकी काय आहे माहिती का? ज्याचं 2 एकर क्षेत्रफळ आहे ना, त्या क्षेत्रफळ बॉर्डर टू बॉर्डर त्यांनी एक झाड सुद्धा ठेवलेलं नाही. हो, शेत माझ्या अनेक पिढ्या त्याच्यावर पोचल्या गेलेल्या आहेत. त्यांनी अनेक माझ्या पिढ्यांचं ऋण त्या मातीने माझ्यावर ठेवलेलं आहे, याची मला जाणीवच नाही. आणि मला स्वतःला माझ्या शेतामध्ये थांबावंसंच वाटत नाही. का थांबावंसं वाटत नाही? ऊन आलं की डायरेक्ट माझ्या डोक्यावर, पाऊस आला की डायरेक्ट माझ्या डोक्यावर. साधी भाकरी खायची म्हटली तर मला आजूबाजूला कोणाचं शेत सापडत नाही, तेवढ्यापुरती सावली माझ्या शेतावर राहत नाही. शेतावर आमचे वाडवडील कधीतरी उन्हापासून स्वतःचा बचाव व्हावा म्हणून छत्री घेऊन गेल्याचं आठवतं का कोणाला? असं कधीच झालेलं नाही. त्यांनी 4 झाडं जोपासलेली होती. तुम्ही ज्या झाडांपासून उत्पादन येतं ती झाडं जोपासा ना, काय हरकत नाही. चिकूचं झाड हे अतिशय डेरेदार असं झाड असतं. त्याच्या झाडाच्या खाली अतिशय दाट अशी सावली असते आणि त्या सावलीच्या मध्ये तुम्ही चांगली अशी झोप घेऊ शकतात. आपल्या त्या शेतावर, त्या झाडाच्या जवळ शक्य असेल तर एक FM रेडिओ कायमचा ठेवा ना. एक FM रेडिओ ठेवा ना. मोबाईल तुमच्याजवळ असतोच, त्याच्यापासून थोडा अलिप्त राहा. पण FM रेडिओ याच्याकरता की तुम्ही तुमच्या घरी जरी दुसरं कोणी, एखादा मजूर हा तिथे जातो, तो भाकरी खाऊ इच्छितो, जर तो FM चालू असला, त्याला 4 गाणे ऐकायला मिळाले तर त्याला जरा बरं वाटेल. आपल्याकडे कोणी पाहुणा आला, त्याला तिथे थांबावंसं वाटलं, त्याला जरा बरं वाटेल. त्या चिकूच्या झाडाला तिथे तुम्ही चिकूच्या ऐवजी निंबूचे 2 झाडं लावू शकतात. पपायाच्या ऐवजी तुम्ही 4 केळीची झाडं लावू शकतात. पण केळी जरा जास्त नाजूक आहे. तुम्ही थोडा एक वाफा ऊसाचा करू शकतात. तुम्हाला आवडेल ते करा, परंतु 10 लिटर पाण्यामध्ये ते जगतील. आंब्याची झाडं मात्र लावताना काळजी घ्या. मी काल गुजरातवरनं इकडे आलो तर मला येथून इकडच्या प्रदेशाच्या मध्ये आंब्याची झाडं जगू शकतील असं वाटतं. इथनं जळगावकडे जाताना मात्र आंब्याची झाडं जगू शकणार नाहीत असे मला खात्री आहे. काही लोकांनी आंब्याच्या बागा लावल्यात, पण त्याला ते 12ही महिने पाणी घालतात. ज्यांच्या शेतात आंब्याला 12 महिने द्यायला पाणी नाही, त्यांच्या कोणाच्याही आमराया आता जगत नाहीत. प्रचंड निरीक्षणाच्या अंती मी बोलतोय तुमच्याशी. कारण जमिनीच्या मधील मातीच्या मधली जी आर्द्रता आहे ती कमी झालेली असल्या कारणाने ते जगत नाहीत. आणि आंब्याचं झाड हे खूप मोठं डेरेदार असं ते झाड होतं, त्याला अनेक वर्ष लागतात. आता अलीकडे ज्या आलेल्या कलमा आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला 3 वर्ष 2 वर्षाच्या आतमध्ये जर कैऱ्या लागणार असतील तर जेवढ्या लवकर कैऱ्या लागतात तेवढ्या लवकर ते झाड पण जातं, हेही नोंदवून ठेवा. तो दोष त्या यंत्रणेचा नाही, तो दोष आम्ही माती शुष्क करून ठेवली त्याचा आहे. पण जर तुम्ही अशा पद्धतीने 4 झाडं लावून ठेवलीत, त्याच्यामध्ये 2 झाडं फुलांची, तशी 2 झाडं फळांची असलीत आणि तुम्हाला जर तिथे जाऊन तुमचं मन रमत असेल तर तुमची मुलं, तुमची नातवंड यांना पण तिथे जावं असं वाटेल ना. हे पण ज्यांच्याजवळ नाही, 2 एकर शेतीसुद्धा ज्यांच्याजवळ नाही आणि चक्क आता आम्ही नोकऱ्या करतो, आमचं फक्त प्लॉट तेवढा आहे आणि आमचं घर तेवढं आहे, त्यांच्यासाठी म्हणून मी थोड्याशा सूचना करतो. मला असं वाटतं वेळेच्या मर्यादा संयोजकांना पण आहे. मी सांगत राहील, मी 2 दिवस सांगत राहील, पण मला थांबवा जर तुमची वेळ झाली तर. ज्यांच्याकडे रिकामा प्लॉट आहे आणि घर आहे, अंगण आहे,
त्यांनीसुद्धा आपल्या अंगणाच्या मध्ये, आपल्या त्या परिसराच्या मध्ये वृक्ष लागवड केली पाहिजे. वृक्ष लागवड करताना सगळ्यात मोठी अडचण असते ती जागेची, आणि ही अडचण ज्याला सोडवायची इच्छा आहे, फक्त इच्छा असली पाहिजे बरं का. वनस्पती जगवायला माणसाची इच्छा आणि चिकाटी याच्याने वनस्पती जगतात. वनस्पती जगवायला बाकीचं काही लागत नाही. रिकामा प्लॉट आहे आणि वृक्ष लागवड करायची इच्छा आहे, परंतु मोठे झाडं लावण्या इतपत जागा नाही. त्यांच्यासाठी साधी सोपी गोष्ट म्हणजे आपण आपल्या प्लॉटमध्ये बोगनवेल लावा. कागदी लाल फुलं येतात, त्याला कागदी वेल पण म्हणतात त्याला आपल्याकडे. त्याला उपजत काटे असतात. तुम्ही त्याला 1 वर्षभर जगवलं आणि दुसऱ्या वर्षाच्या नंतर त्याला तुम्ही पाणी नाही घातलं तर तो जगतो. त्याला वर्षभर फुलं असतात. त्याचं रोप स्वस्त मिळतं, प्रत्येक शहराच्या मध्ये मिळतं, आणि तुम्हाला त्याची गरज असेल तर तुम्ही त्याला वर उंच बांधत बांधत किती वर नेतात? 1 मजला, 2 मजले, 3 मजले, तेवढा उंच तो होतो. तेवढा उंच तो होतो. तुम्ही हा बोगनवेल लावा आणि त्याला जर का दररोज तुम्ही पाणी घालत असाल तर तो हिरवा लुसलुशीत वर्षभर राहतो. बोगनवेलाला सुगंध नाही. तुम्हाला सुगंधी वेल पाहिजे असेल, तुम्ही मधुमालतीचा वेल लावा. तो 2 मजले 3 मजले जातो. तुम्ही कौरव पांडव किंवा कृष्ण कमळीचा वेल लावा. सुगंध पण आहे, सौंदर्य पण आहे, दाट अशी पालवी आहे. कृष्ण कमळीचा वेल तर हा इतक्या वेगाने वाढतो की तुमची अख्खी इमारत झाकून टाकण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. फक्त 4 महिने, जास्त नाही. मात्र हे झाडं तुम्ही जिथे लावतात, ही झाडं लावताना मी विनंती करेल त्या झाडांच्यासाठी की झाडाचा हा जो बुंदा आहे ना, याच्या आजूबाजूला कॉन्क्रिटीकरण त्या झाडाच्या बुंद्यापासून 1 फुटापर्यंत गोल नको. तेवढ्या परिच्छेदामध्ये तसं करायचं नाही. आणि त्या झाडांना दररोज पाणी टाकताना तिथे नुसतंच पाण्याचा थर राहील असं करायचं नाही. दिवसातनं एकदा त्याला पाणी टाका. 24 तास त्याला ड्राय होऊ द्या, वाळू द्या. त्यांना हवा पण लागते त्या मुळांना, तेव्हा ते जगतात. तुम्ही जर का त्याला कॉन्क्रिटीकरणाने असं बंदिस्त करून टाकलं आणि वाजवीपेक्षा जास्तीचं पाणी टाकलं तर ती झाडं अधिक काळपर्यंत टिकत नाहीत. या स्वरूपाच्या वृक्षांचं तुम्ही रोपण करू शकता. तुम्हाला हेही जमत नाही, तुम्ही फ्लॅट संस्कृतीच्या मध्ये राहतात. तुमचा जो प्लॉट आहे, या प्लॉटमध्ये गॅलरीच्या व्यतिरिक्त काही जागा नाही, आणि तरीही तुम्हाला झाडं लावायचे आहे. काही इच्छा लावता येतात, झाडं लावता येतात. मी काय म्हणालो, झाडं लावायला आणि जगवायला माणसाची इच्छा ही गरजेची असते, आणि थोडेसे सायास त्याला, थोडासा प्रयत्न त्याला करायला लागतो. वृक्ष लावायचं म्हणजे फार टोलेजंग झाडच लावलं पाहिजे असं काही नाही आहे. मला गुरुमाऊलींनी गेल्या वर्षी 2 जेड प्लॅन्ट दिले होते कुबेर कुंडींच्या मध्ये. माझ्याकडे ते अजून आहेत. आणि कालच माझ्या मिसेसने इकडे येताना काळजी व्यक्त केली की त्या झाडांना आता 8 दिवस झाले पाणी दिलेलं नाही. काय झालं असेल त्या झाडांचं? मला खात्री आहे गुरुमाऊलींचे आशीर्वाद आणि त्या झाडांची इच्छा याच्या बळावर ते जगून घेते. मी तर निमित्त मात्र आहे. घरामध्ये ते झाडं तुम्ही लावू शकता. त्याच्याऐवजी तुम्ही अळूचे पानं, तुम्हाला माहिती असतील, पोथीचे पानं, हे घरामध्ये लागवडीच्यासाठी सर्वोत्तम झाड आहे. सर्वोत्तम आहे. त्याला जगायला माती लागते, त्याला जगायला 2-4 गांडूळ असते तर तुम्ही त्या ट्रेमध्ये टाकून द्या. त्याला जगायला जास्त पाणी पाहिजे असतं, जर तुम्ही दिलं तर. थोडंसं ओलसर जागी ते असेल तर फारच उत्तम. त्याला सूर्यप्रकाश हा अल्पसा लागतो. म्हणजे आता या हॉलमध्ये जेवढा प्रकाश आहे इतका प्रकाश असला तरी पण ते जगतं आणि वाढतं सुद्धा. त्याला जर तुम्ही सकाळी 1 तासभर उन्हामध्ये ठेवलं, नंतर दिवसभर घरामध्ये ठेवलं तर ते त्याचं प्रकाश संश्लेषण करत असतं. ते तुम्हाला ऑक्सिजन देत असतं. आणि आपल्याला भजी खायची असले तर छान छान कोवळीत नाजूक अशी चांगली पानं पण मिळतात. त्याच्या वड्यांपासून महिला भाजी पण बनवतात. किती म्हणून झाडं मी तुम्हाला सांगू. तुम्हा सर्वांना माहिती असलेला मनी प्लॅन्ट. या मनी प्लॅन्टचे 3, 4, 5 वेगवेगळे प्रकार आहेत. हा मनी प्लॅन्ट खरं म्हणजे सावलीत वाढणारा प्लॅन्ट आहे. त्याचा पैशाशी तसा डायरेक्ट कुठे काहीही संबंध नाही. त्याला ते नाव कोणी दिलं, काय दिलं मला माहीत नाही. पण हा जो मनी प्लॅन्ट, याचं वैशिष्ट्य काय आहे, याला तुम्ही भिंतीच्या खेटून लावा आणि त्याच्यावर डायरेक्ट सूर्यकिरण येणार नाही याची काळजी घ्या. सरळ सूर्यप्रकाश त्याच्यावर नको. त्याला तुम्ही पाणी घालत जा. हळूहळू तो तुम्हाला असा भिंतीला जोडून असा वर चढताना दिसेल. तुम्ही त्याला स्पर्श करू नका, डिस्टर्ब करू नका, हात लावू नका. तो तुम्हाला वर चढताना दिसेल. आणि तो जर असा भिंतीवर चढायला लागला, त्या भिंतीवर ऊन येणार नसेल तर तो भिंतीवर चढतो. तो भिंतीवर चढताना काय होतं माहिती का, मूळ मनी प्लॅन्टचं पान तुम्ही एवढंसच बघतात. ते ट्रेमध्ये लावलेला, तो बाटलीमध्ये लावलेला, पाण्याच्या ह्याच्यात लावलेला, एवढंच त्याचं पान असलेलं तुम्हाला दिसतं. पण तुम्हाला सांगतो मी, मनी प्लॅन्टचं एक पान हे एवढं मोठं असतं. आणि तो जेव्हा भिंतीवर चढतो, तो जेव्हा दुसऱ्या झाडाच्या आधाराने त्याच्यावर चढतो, त्यावेळेला त्याचं वरचं पान मोठं येतं, त्याच्या वरचं पान मोठं येतं, त्याच्या वरचं पान मोठं येतं. आणि जसजसा तो वर जाईल त्याचे पानं मोठे मोठे येतात.
त्याचं एक पान एवढं मोठं असतं की त्याच्यावर तुम्ही जेवण करू शकाल. हा मनी प्लॅन्ट तुम्ही ट्रेमध्ये लावणार असाल, फार त्याला खर्च नाही हो. कोणाच्या तरी घरून काडीचा तुकडा आणायचा, तो तिथे लावायचा, माती चांगली असावी, सकस असावी, आणि त्याच्यामध्ये तुम्ही दररोजचं आपलं घरातलं जे काय असेल टाकाऊ निघालेलं भाजीपाल्याचं तेवढं जर टाकलं तर तो खूप वेगाने वाढतो. तुम्हाला भिंत नाही आहे वाढवायला, संपलेला झाडू असतो की नाही लांब कुंच्या, संपलेला गेलं त्याचं गवत, आता त्याला उलटा करून टाकून द्या ना, त्याची मूठ खाली त्या कुंडीमध्ये टाका, तो त्याच्यावर पण वर चढतो. दोरीने बांधून ठेवा, सुंदर दिसतो. हे जे मनी प्लॅन्ट आहेत, मी माझ्या घरामध्ये 2 मनी प्लॅन्टच्या कुंड्या तयार करून ठेवल्या. एक कुंडी अशी आहे, त्याच्यामध्ये 2 PVCच्या पाईपांचे तुकडे घेऊन मी असे जॉईन करून घेतलेत. आतमध्ये त्याला मी दोऱ्या टाकल्यात, तुम्ही बघितलं मला वाटतं माझ्या घरी येऊन, आणि त्याच्यावर मी मनी प्लॅन्टची भिंत तयार केली. एक साधारणतः 2.5 फूट उंच बाय 3 फूट रुंदीची अशी भिंत तयार केलेली आहे. इतकं सुंदर असतं ते. आता त्याला जाऊन मी स्प्रेने पाणी मारणार आणि त्याला 3 दिवस जरा टवटवीत होऊ देणार, ऊन वारा त्याचा मॅनेज करणार. लोक आले की त्याच्या शेजारी उभे राहून सेल्फी काढतात. तुमची इच्छा असली पाहिजे, तुमची इच्छा असली पाहिजे, आणि अशी तुमची इच्छा असेल, या पद्धतीने तुम्ही वृक्ष लागवडीच्याकडे गेलात तर तुमच्या घराच्या बाहेर या, तुमच्या अंगणाचा, तुमच्या गल्लीचा विचार करा. तुमच्या गल्लीच्या मध्ये जागा आहे का हुडका, असेल जागा तर तिथे एक झाड लावा. झाड लावताना कोणतं झाड लावायचं? झाडांच्या मध्ये देशी झाड आणि विदेशी झाड असा काहीही प्रकार नाही, नसतो, नव्हता. परत एकदा विनंती करतो, देशी आणि विदेशी झाडांच्या मध्ये, पाखरांच्या मध्ये, माशांच्या मध्ये असं काहीही नसतं. हा राजकीय मुद्दा होता, आहे आणि पुढे पण राहील. तुम्ही युरोप अमेरिकेतनं एखादं झाड आणलं, ते जर गुणवंत असेल आणि ते तुम्ही या मातीमध्ये लावलं तर काहीही वाईट नाही. ड्रॅगन फ्रूट आणलं, इथे लावलं आणि आपण खातो आहोत. इमू पक्षी ऑस्ट्रेलियातनं आणले होते, काही दिवस इकडे त्याची मार्केटिंग झालं, ते नंतर गेले. बटेर आपण जापानमधनं आणलेले होते, काही दिवस त्यांचं मार्केटिंग झालं, ते गेलं. सातपुड्यातनं आपण त्या काळ्या कोंबड्या आणलेल्या होत्या, त्याचंही मार्केटिंग काही दिवस झालं. आता मात्र ते मर्यादित स्वरूपात आहेत, ते या मातीतलं असल्या कारणाने ते टिकाऊ आहे, त्याचं मार्केटिंग उघडं पडलं, परंतु अजूनही ते खाद्ययात्रेच्या मध्ये समाविष्ट आहे, म्हणून त्याला आयुष्य आहे. तसं वनस्पतींच्या मध्ये सप्तपर्णी तुम्हाला आवडतंय लावा, निलगिरी तुम्हाला आवडतंय लावा, पण या झाडांची मी जास्त शिफारस करणार नाही. शिफारस कशाची करेल? मी शिफारस करेल बाभळीची, मी शिफारस करेल लिंबाच्या झाडाची, मी शिफारस करेल हेंकलची, मी शिफारस करेल देशी वृक्षांची. देशी हा शब्द वापरताना माझ्या डोक्यात कोणतंच राजकारण नाही, कोणत्याही विदेशी झाडाच्या बद्दल माझ्या डोक्यात असूया नाही. देशी झाड याच्याकरता की ते या मातीमध्ये, या उष्णतेच्या मध्ये, या इथल्या माणसांच्या मध्ये जगायला खूप काटक असतात. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर काटेरी झाडं ही जगायला फारच उपयुक्त आहेत. बोरी बाबळींचा हा देश आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्यांची लागवड तुमच्या अंगणाच्या मध्ये करा, तुम्हाला ते अतिशय मौल्यवान, उपयुक्त असं ते ठरेल. शेजाऱ्या पाजाऱ्यांना कोणाला त्रास होणार नाही याची दक्षता घ्या, त्या झाडाचा थोडा अभ्यास करा. चुकून एखाद्याने अशा प्रकारचा एखादा विदेशी पक्षी झाड लावलेलं आहे तर त्या झाडाचं संगोपन करा, तुम्ही त्याला प्रोटेक्ट करा. वृक्ष लागवड हा सर्वात मोठा पर्यावरणीय धोक्यापासून स्वतःला वाचवण्याचा मार्ग आहे, आणि तेवढा एकच मार्ग समस्त जगाला आज रोजी तरी माहिती आहे. अजून काही पर्यायी मार्ग आहेत, ते जर तुम्ही अंगीकारलेत तर फारच बरं होईल. तेवढे मार्ग एक 3-4 मिनिटाच्या मध्ये सांगतो आणि मग माझं लांबलेलं भाषण थांबवतो. भाषण असं मी म्हणणार नाही, मी असं म्हणेल की मी काही तुम्हाला शिकवलं नाही, मी तुम्हाला माहिती तेवढी दिली. एक भूमिपुत्र, एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून वाडवडिलांनी दिलेलं संचित, मला सापडलेलं पुस्तकांच्या मधलं या मातीच्यासाठी उपयुक्त असणारं ज्ञान, ते मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला. त्याच्यामुळे त्यातल्या राहिलेल्या गोष्टी 5 मिनिटात सांगतो आणि मग आपण पुढे जाऊ. प्लॅस्टिकच्या बद्दल तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात कोणीतरी काहीतरी भरून ठेवलेलं आहे, ते माझ्याही डोक्यात आहे. सर्व प्रकारच्या रसायनांच्या बद्दल तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात मीडियाने, राजकारणाने, अध्यात्माने काहीतरी भरून ठेवलेलं आहे, ते माझ्याही डोक्यामध्ये आहे. पण तुमची सगळ्यांची माफी मागून मी सांगतो, सर्व तऱ्हेच्या रसायनांशिवाय आणि प्लॅस्टिकशिवाय तुम्हाला मला आज या पृथ्वी तलावर
जगता येणार नाही. आणि ज्याला कोणाला जगता येणार असेल मी त्याची माफी मागतो. पण या ठिकाणच्या सर्व खुर्च्या प्लॅस्टिकच्या आहेत. या ठिकाणच्या माईकचं हे कवर प्लॅस्टिकचं आहे. या ठिकाणी मी ज्याच्यावर हात ठेवला हे रेक्झिन प्लॅस्टिकपासून बनवलेलं आहे. इथे जळणारे दिवे यांच्यामध्ये येणारा करंट हा प्लॅस्टिकने आणलेला आहे. इकडचे कॅमेरे हे प्लॅस्टिकचे आहेत. समोर असलेल्या लॅपटॉपमध्ये प्लॅस्टिक आहे. तुमच्या मोबाईलचं कवर हे प्लॅस्टिकचं आहे. तुमच्या माझ्याजवळ असणाऱ्या चष्म्यांना प्लॅस्टिकशिवाय दुसरं वरदान नाही. मेटलचा वापर केला तर त्याच्यापासून धोके वाढतात. त्यामुळे हे प्लॅस्टिक नामशेष करण्याच्या नादाला तुम्ही मी कोणीही लागायचं नाही. मग काय करायचं? एक साधी गोष्ट तुम्हाला मला करता येईल ना. आम्ही प्लॅस्टिकचे जे यूज अँड थ्रोच्या वस्तू आहेत ना त्या नाकारल्या पाहिजेत. त्या नाकारल्या पाहिजेत. चहावाल्याकडे चहा घ्यायचा तर तुम्ही सगळ्यांनी आग्रह धरला पाहिजे की बाबा रे काचेच्या ग्लासातच मला चहा दे, कागदाच्या सुद्धा नाही बरं. कारण त्याला बुरशी लागू नये म्हणून त्याच्यामध्ये रसायन टाकलेलं असतं. जर आपला काचेचा ग्लास असेल आणि तो त्याने उपडा ठेवून कोरडा ग्लास असेल तर कोरड्या काचेच्या ग्लासामध्ये त्याने तुम्हाला चहा दिला तर ते सर्वोत्तम. त्या पाण्याची स्वच्छता आणि त्याला तो रोजगार परवडावा याच्यासाठी आपण जरा 10 रुपयाचा चहा घ्यायला काय हरकत आहे? 5चाच असावा हा आग्रह का? कारण त्याचा चरितार्थ त्याच्यावर चालतो. मी नफेखोरीचा आग्रह धरणार नाही, पण आपल्या आणि त्याच्या जीविताचा आग्रह मी नक्कीच धरेन. प्लॅस्टिकच्यासाठी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो. ज्यांच्याकडे कार आहे त्यांच्या कारला ड्रायव्हरच्या सीटाच्या पाठीमागे कापडाच्या 4 पिशव्या असल्या पाहिजे. किती? 4 पिशव्या असल्या पाहिजेत. काय हरकत आहे? बाजारात गेलो कुठे काही घ्यावंसं वाटलं तर गाडीतली पिशवी काढायची, त्याच्यामध्ये वस्तू घ्यायच्या आणि त्या घरी घेऊन जायच्यात. आपण प्लॅस्टिकला पृथ्वीतलावरून हद्दपार करणार नाही, परंतु एकदा वापरून फेकून द्यायच्या प्लॅस्टिकचा आग्रह तुम्ही आणि मी सर्वांनी टाळला पाहिजे. ही सवय शिक्षक म्हणून मला इतकी वाईट जडलेली होती तर माझ्या गावामध्ये मी अक्षरशः केळी जर विकत घेतली तर ती अशी हातात किंवा रुमालात गुंडाळून घेऊन जातो. आणि तो जो केळी देणारा आहे ना, हॉटेलवर गेलो मला काही खाऊ घ्यायचं आहे, कागदात बांधल्याच्या नंतर कॅरी बॅगला त्यांचा हात सहज जातो, केळीवाल्याचा हात सहज जातो. ते कॅरी बॅग काढताना परत ठेवून देतात कारण ते माझेच विद्यार्थी आहेत. आता त्यांना हे पक्का माहिती आहे की सर हे घेणार नाहीत. अगदी हातात सुद्धा घेऊन जातील. घरी पाहुणे आलेले असले तरी पण पाहुण्यांना सॉरी म्हणायचं. त्या दुकानदाराला पण सॉरी म्हणतो मी, सॉरी मी कॅरी बॅग नाही वापरत. मग त्याला जरा ओशाळवाणं वाटतं. इतके टोकाचे तुम्ही व्हा अशी मी म्हणणार नाही, पण निदान तुमच्या समवेत एक कॅरी बॅग असावी, खिशामध्ये घडी करून ठेवलेली. काय वाईट आहे? काय वाईट आहे? यूज अँड थ्रोमध्ये तुम्ही त्याचं रिसायकलिंग केलं पाहिजे. काय आहे हे 1 टाईम यूजचं जे प्लॅस्टिक आहे ना, या प्लॅस्टिकला 1 किलोभर त्याचं ओझं व्हायला तो जो कचरा वेचणारा फिरतो ना त्याला परवडत नाही हो. गेल्या वर्षी मी सूचना केली होती पण ती एकांतात कान्याकोपऱ्यात काना. यावर्षी मी तुम्हाला जाहीर सूचना करतो. पुढच्या वर्षाचा हा जो महोत्सव असेल त्याच्या पर्यावरणाच्या सत्राला कचरा वेचणाऱ्या त्या ज्या महिला असतात ना त्यांचा सत्कार इथे आणून केला पाहिजे आपण. का? कारण शहराच्या मध्ये या महिलांनी तुम्हाला माझ्यासारख्याला जगणं सुखकर करून ठेवलेलं आहे आणि त्यांचं जगणं मात्र हे नरक यातनाला आपण ज्याला म्हणू अशा स्वरूपाचं आहे. काय होईल आपण त्यांना एक साडी चोळी दिली तर? मी माझ्या शाळेमध्ये आमच्या गावातील, आमचं ग्रामपंचायत आहे, आमच्या गावातील एका महिलेचा असा सत्कार केला होता. ती अगदी पदरबिदर हातात धरून माझ्या पाया पडली होती. वयाने ती लहान होती, मी पण वारकरी आहे. मी तिच्या पाया पडलो. तिला म्हटलं नाही, तुमच्या इतकं महान कार्य करण्याची संधी मला तरी मिळालेली नाही. आम्ही त्यांच्याबद्दल असं ऋणी असलो पाहिजे. भंगारवाल्यांचे आम्ही असे ऋणी असलो पाहिजे. राहता राहिलाय मुद्दा तो रसायनाच्या बाबतीतला. रसायनं सगळेच वाईट आहेत असं आपण म्हणतो, सहज माना डोलावतो आम्ही. जगण्याचा विचार केला तर शक्य आहे का? मिठाशिवाय शक्य आहे? पेस्टशिवाय? आणि जरा व्यवस्थित डॉक्टरांच्याशी संवाद साधा तुम्ही. तुम्हाला डॉक्टर सांगतील की आयुर्वेदिक पेस्ट सजेस्ट करत नाहीत, ते नाही म्हणतात ते. पण तुम्ही व्यवस्थित त्यांच्याशी संवाद केला तर, तुम्ही जर युक्तिवादाच्या याच्यात गेले ना, डॉक्टर म्हणतात नाही नाही चांगलं आहे वापरा. पेस्टशिवाय जगणं शक्य नाही. साबणाशिवाय शक्य आहे का? आपल्या घरामध्ये मी सर्वे केला आहे, सरासरी मध्यम उच्च मध्यम वर्गीयाच्या घरामध्ये 50 वेगळ्या प्रकारची साबणं आपण वापरतो. किती? 50 वेगळ्या प्रकारची. म्हणजे पेस्ट हा एक साबणच आहे, शेविंगचा साबणच आहे.
हँडवॉश साबणच आहे, घर साफसफाईसाठी वापरतो तो साबणच आहे, टॉयलेट क्लीनर, बाथरूम क्लीनर ही साबणच आहेत, गाडीसाठीचे वापरतो ते साबणच आहेत, शॅम्पू साबणाचा वेगळा प्रकार आहे. त्याच्यामुळे रसायनांच्यावर जर कोणी टीका करत असेल तर त्यांना टीका करू द्या. त्याच्या बाबतीमध्ये आपण आपली वर्तनशैली सुधारूया. जसं मी प्लॅस्टिकच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगितलं की सिंगल यूज प्लॅस्टिक जे आहे त्याला आपण पर्याय निर्माण केले पाहिजे. त्याचा वापराच्यासाठी आपण आग्रही असलो पाहिजे की मी याचा वापर करणार आणि तुम्ही करू नका. त्याच्याबद्दल सतत समाजाच्यामध्ये बोलत राहा. तसं रसायनांच्या बाबतीमध्ये आपण काय केलं पाहिजे तर रसायनांची तीव्रता खूप कमी केली पाहिजे, ती खूप कमी केली पाहिजे. शेताच्यामध्ये आता जे जळगावला कृषी प्रदर्शन चालू आहे ते प्रदर्शन आहे शेतीच्या संदर्भातलं, ॲग्रोवर्ल्ड फार्म या मासिकातलं. त्याच्यामध्ये मी आता आज जो लेख प्रकाशित झाला तो लेख आहे शेतीविषयीचा. शेताच्यामधली जी काय हे आहेत खतं, त्याच्यामध्ये सेंद्रिय खतं आता फारसे राहिलेले नाहीत. ती कसे तयार करता येतील हे मी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. पण त्याच्यामध्ये एक परिच्छेद मी हा टाकलेला आहे की ही खतं वापरत असताना रासायनिक खतांचा दुस्वास करून शेतकऱ्याला फसवू नका. त्याच्याशिवाय शेती आज रोजी अचानक सेंद्रिय शक्य नाही. श्रीलंकेचं वाटोळं झालं. रासायनिक बंद करा आणि सेंद्रिय घ्या असं अचानक होणार नाही. सेंद्रिय कमी 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 करत जा, वाढवत जा, हळूहळू वाढवत जा आणि रासायनिक हळूहळू कमी 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 करत जा. हे शक्य आहे. मात्र मर्यादित स्वरूपात जर तुम्ही रासायनिक खतं वापरले तर ते तुम्हाला शक्य आहे आणि त्याचा आग्रह आपण सगळ्यांनी धरला पाहिजे. त्याच्याशिवाय छोट्या मोठ्या गोष्टींच्यामध्ये किमान एक सदरा खादीचा असावा, किमान एक साडी एक पातळ खादीचं असावं, हे शक्य आहे. आपण करूया. आपल्या घरात अनावश्यक असलेले विजेचे दिवे बंद करून ठेवूया. सोलर लाईट वापराचा जिथे जिथे शक्य आहे आग्रह धरूया. आपल्या कामाच्यासाठी जेवढं जास्त शक्य आहे तेवढं पायी चालून आपली कामं करूया. या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर नक्कीच आपण पर्यावरणवादी शैली स्वीकारली असं होईल. या ठिकाणी मला आपण सगळ्यांनी बोलावलं, खूप शांत चित्ताने तुम्ही ऐकून घेतलं, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. संयोजकांचे आभार मानतो. तुमचा अधिक वेळ घेतला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.